मी डॉक्टर यशपाल पडकुदर, समस्या हॉस्पिटल कोथरूड. मुळव्याध बघंदर फिशर या आजारांवर मागील 15 वर्षापासून उपचार करतोय. आतापर्यंत जवळपास 10,000 रुग्णांची तपासणी आणि आपण सल्ला दिलेला आहे आणि 3,500च्या वर रुग्णांवर शास्त्रसूत्र पद्धतीने यशस्वीपणे उपचार केला आहे आणि त्यांना ह्या आजारातून पूर्णपणे मुक्त केलेलं आहे. आज आपल्याकडे आलेले आहे पांडुरंग मोरे. नमस्कार पांडुरंग. तुमचं पूर्ण नाव सांगा. पांडुरंग गोपाल मोरे. आणि वय किती? 27. आणि गाव? कठोळा, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. आणि फोन नंबर? 9119551956. हां. तर आपल्या हॉस्पिटलला आज आलाय पांडुरंग मोरे. हे भाऊ आहे, 27 वर्ष वय आहे. त्यांचं गाव कठोळा, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा. आणि फोन नंबर आहे 9119551956. पांडुरंगचा विषय असा आहे की पांडुरंग भाऊ माझ्याकडे आले होते 25/5ला, म्हणजे मागच्या महिन्यात. आजची तारीख आहे आपली 6 जून. तर ते 25 मेला आपल्या हॉस्पिटलला आले होते. त्यांना मूळव्याधीचा भरपूर त्रास होता. तर काय काय त्रास होता तुला? मूळव्याधीचा असा त्रास होता की रक्त पडणे, पण आग होणे आणि रक्त पडणं, संडासला त्रास होता, भरपूर रक्त पडत होतं, रक्ताची धार लागत होती, पिचकारी मारल्यासारखं रक्त पडत होतं आणि आग होत होती, दुखत होतं, ती जागा सुजलेली होती. तर जेव्हा आपण यांना तपासलं तेव्हा यांना 3 मूळव्याधीचे कोंब संडासच्या जागेमध्ये होते आणि ते मोठे मोठे होते. म्हणजे स्टेजमध्ये सांगायचं म्हटलं तर 4थ्या स्टेजचे ते कोंब होते. आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांना शास्त्रसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट करायचा सल्ला दिला. ते तयार झाले. त्याच्यानंतर आपण त्यांचं रक्त तपासलं. तर त्यांचा विशेष असा आहे की त्यांचं रक्त जे तपासलं त्या रक्तामध्ये तुमचं हिमोग्लोबिन, म्हणजे रक्त किती पॉईंट होतं? 5 पॉईंट त्यांचं हिमोग्लोबिन होतं. पांढऱ्या पेशी बऱ्यापैकी कमी होतात. ज्या 10,000 असतात त्या 3,500 होत्या. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांचं खूप रक्त जात होतं, पण रक्त खूप कमी असल्यामुळे ऑपरेशनला प्रॉब्लेम येतो, बऱ्याचशा ऑपरेशनला. तर आपण ह्या कमी रक्तामध्ये सुद्धा क्षारसूत्र पद्धतीने त्यांच्या मूळव्याधीच्या कोंबाची ट्रीटमेंट केली. तर तुमची ट्रीटमेंट कोणत्या पद्धतीने झाली? किती वेळ चालली? 10-15 मिनिटं ट्रीटमेंट झाली आणि शास्त्रसूत्र पद्धतीनं ट्रीटमेंट केली. साधारण 10-15 मिनिटं, 20 मिनिटं ट्रीटमेंटला वेळ लागला आणि छोटी भूल देऊन सण त्याची ट्रीटमेंट केली. साधारण 5 पॉईंट रक्त असताना कोणतेही सर्जन डॉक्टर डायरेक्ट ऑपरेशन करत नाही. आधी पेशंटला रक्त लावावं लागतं. रक्त लावल्यानंतरच त्याचं ऑपरेशन होतं किंवा त्याची भूल दिली जाते. पण शास्त्रसूत्र पद्धतीमध्ये एवढ्या कमी रक्तामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट होऊ शकते. म्हणून आपण ह्या पांडुरंग भाऊचं शास्त्रसूत्र पद्धतीने ऑपरेशन करायचा निर्णय घेतला. बरं, आता तुमच्या ह्या ट्रीटमेंटला झाले जवळपास 10 दिवस झाले. 25 तारखेला 25 मेला आपण केलं होतं. आज 6 तारीख आहे. तर आज त्रास आणि तकलीफ काय म्हणते? आता 90% बरं वाटते मला. म्हणजे तकलीफ बी काही नाही, रक्त काही पडत नाही, रक्त पडत नाही, सूज कमी झाली आहे, रक्त पडणं कमी झालेलं आहे. जवळपास पूर्णपणे कमी झालेला आहे. 90% त्यांना आराम आहे. आज ते मला दाखवायला आले होते. त्यांचे कोंब सुद्धा पूर्णपणे जे आहे सल्ला गेले ते शास्त्रसूत्र निघून गेले. बिना चिरफाड करता, बिना कापी करता ते कोंब पूर्णपणे बरे झालेले. तर आता ह्या ट्रीटमेंट विषयी तुम्ही लोकांना काय सांगाल? लोकांना हे सांगणार की जसं आयुर्वेदिक औषध बी घेऊन मी फरक नाही पडला. लय औषधं घेतल्या, डॉक्टरकडे गेलो पण काही फायदा होत नव्हता. मग आपल्या तुमचा व्हिडिओ पाहायला समजा त्या पद्धतीने मी त्यांनी भरपूर प्रकारचे औषधं घेतले होते, आयुर्वेदिक घेतले, बाकीचे औषधं घेतले, कोणताच फरक पडत नव्हता. रक्त शरीरातल्या दिवसेंदिवस कमी होत होतं. मग त्यांनी आपला फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर जी ॲडव्हर्टाईज बघितली हॉस्पिटलची ती बघितली आणि त्याच्यानंतर ते ट्रीटमेंट करायला आले. ट्रीटमेंट झाली. आज पूर्णपणे बरे झाले. रक्ताच्या बाटल्या न चढवता ट्रीटमेंट करून ते ह्या आजारातून आता पूर्णपणे बरे झालेले. धन्यवाद.